महाराज आळंदी देवाची, विनायक महाराज पांचाळ देवाची आळंदी, आपली सद्गुरू संत नारायण बाबा वारकरी शिक्षण संस्था, हरी महाराज जराड ते या ठिकाणी आहेत. सगळीच मंडळी, आमचे दुसरे बंधू वादक ज्ञानेश्वर माऊली, काळू महाराज आहेत, बंधू वाकचौरे आहेत, शेकडे महाराज आहेत, तेजस महाराज आहेत, सगळी ही अध्यात्मातली माणसं. दुसरी गोष्ट अशी, हा जो काही नाम सप्ताह चालू आहे, हा एका महात्म्याच्या मुखातून शब्द गेलेला आहे आणि त्यांचं नाव म्हणजे हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री. त्यांनी आपल्या लोकांकडे इच्छा व्यक्त केली की बहुना आपलं परम भाग्य आहे की नारायण बाबांचा जन्मोत्सव करण्याची संधी, ती सेवा करण्याची संधी ईश्वराने आपल्याला दिली. हे तुमचं भाग्य, आमचंही भाग्यच आहे ना. तुमच्याकडून जशी सेवा करून घेतात नारायण महाराज, तसं आमच्याकडूनही सेवा करून घेतात. आम्हालाही कीर्तनकार म्हणून आम्हालाही ती कीर्तनाच्या रूपाने गावत नाही, आम्हालाही ती सेवा करण्याची संधी सद्गुरू नारायण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपले जे भगवान तरुण मंडळ, जे काही सेवा मंडळ आहे, त्या सेवा मंडळाचे सगळे सदस्य, आता एकाचं नाव घेतलं तर सगळ्यांचीच नावं घ्यावी लागतील आणि हे काय होईल, हा सगळी पाहुणी रावळी रुसवी फुगवी पुन्हा, बरोबर आहे की नाही. विठाला त्याच्यामुळे सगळेच, आणि त्याचबरोबर ही सगळी अध्यात्मातली माणसं आहेत. ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारी ज्ञानोबा तुकोबांची तुम्ही सगळी लेकरं आहोत. एकाच आईचे आणि एकाच वडिलांचे आम्ही सगळे लेकरं आहोत. कार्यक्रम वेगळे वेगळे होत असतील, स्वरूप वेगळं वेगळं असतील, पण हेतू आणि त्याची मूळ स्त्रोत, त्याची मूळ ही ज्ञानोबा तुकोबा आहे. विठाला अत्यंत सुंदर असं वातावरण या ठिकाणी नामसप्ताह या ठिकाणी होतो आहे. शहरामध्ये एवढ्या दगदगीच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही सगळी माणसं एकत्र येऊन आपल्याला जो साधू संतांनी संस्काराचा वसा आणि वारसा दिलेला आहे, तो वसा आणि वारसा आपण ताकदीने पुढे चालवत आहोत. हे आपल्या आई वडिलांची पुण्य आहे, बरोबर नाही. तुम्ही जे काही या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने आलेला आहात, व्यवसायाच्या निमित्ताने आलेला आहात, ही माया नगरी आहे. मुंबई म्हणजे काय, माया नगरी आहे. या मुंबईवरती अनेक जगाचा डोळा आहे. जगाचा काय विको थोडासा कमी, असं जगाचा याच्यावरती डोळा आहे, जगाचं लक्ष आहे मुंबईकडे. आणि अशा मुंबई सारख्या शहरामध्ये तसा वास्तविक आता मुंबईमधून हळूहळू आता मराठी माणूस बाहेर चाललाय. अगोदर मुंबई मराठी माणसाची होती, नंतर मराठी माणसाला तिथून लुटून बाहेर काढलं, बरोबर आहे की नाही. मग त्याने काय केलं, स्वतःची नवी मुंबई तयार केली. नवी मुंबई, सगळा मराठी माणूस कुठे आला, नवी मुंबईमध्ये. आता नव्या मुंबईमध्ये राहिला नाही, त्याची मुंबई राहिलेली नाही. तशी त्याच वास्तविक आता त्याचीच आहे, तुमची आमचीच आहे, परंतु राहिली नाही आपली, तुमची आमची राहिली नाही. त्याला आपणच कारणीभूत आहे. आपणच काय, लोक कारणीभूत नाहीत. आपल्या वाटोळ्याला आपल्या घरातली माणसं केवढी जबाबदार असतात, तेवढी गावातली माणसं जबाबदार नसतात, बरोबर आहे की नाही. गावातली आपलं वाटोळं जेवढे घरातली भावकीतली आपल्या जवळची माणसं करतील, तेवढं गावातली माणसं कधीच करू शकत नाही. विठाला अनेकांनी या मुंबईमध्ये अनेकांनी स्वप्न पाहिली, अनेकांना या मुंबईने मोठं केलं. याच्यामध्ये सामर्थ्य एवढं मोठं आहे. जी माणसं विना चपलीचे मुंबईमध्ये आले, ती आज सुपरस्टार आहेत, बरोबर आहे की नाही. त्या मातीमध्ये गुणधर्म आहेत, या मातीमध्ये सामर्थ्य आहे, माती ताकदीची आहे, या मातीमध्ये उपजाऊपणा आहे, त्याच्यामध्ये कस एवढा श्रेष्ठ आहे. विठाला उपजीविकेच्या निमित्ताने होईना, नोकरीच्या निमित्ताने का होईना, भाऊ बाबांच्या कुशीतले लेकरं सगळे जेव्हा इकडे पांगले, इकडे आले, भाऊ बाबा असतील, नारायण महाराज असतील, खंडो बाबा असतील, या संत महात्म्यांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या सुसंस्कारित झालेल्या मातीमधून आम्ही सगळे जन्माला आलेलो आहोत. आणि त्या मातीतली जेवढे माणसं जिथं जिथं पोहोचली, जिथं जिथं गेली, तिथं गेल्यानंतर ते तिथं गेले, मात्र भाऊबाबांच्या विचारांना कधी विसरले नाही. आणि मी असं म्हणेन
की पक्षाने आपल्या पंखामध्ये बळ आल्यानंतर निश्चित आकाशामध्ये भरारी घ्यावी, गरुडाप्रमाणे उंच जावं, परंतु घरट्याला मात्र विसरता कामा नये. आणि तो घरट्याला विसरला त्याच्या जीवनामध्ये काय होतं तुम्हाला माहिती. तसं तुम्ही आम्ही आकाशामध्ये या विश्वामध्ये कुठेही जा, मुंबईमध्ये भाऊबाबांची पुण्यतिथी होते, नारायणबाबांची पुण्यतिथी होते, यात नवल नाही. कॅनडा सारख्या देशांमध्ये, अमेरिकेसारख्या देशांमध्ये सुद्धा भाऊबाबांची पुण्यतिथी आणि जयंती होती. मुंबईकरांनी केली यात नवल नाही. त्यातली त्यात तुम्ही जेवढी सुंदर करता तुम्हाला तर शाबासकी दिली पाहिजे. विठाला विठाला म्हणून हे घडतंय आपलं. आपण आकाशामध्ये या जगामध्ये कुठेही जा, कोणी किती मोठं होऊ द्या, कोणी नोकरी करू द्यात, कोणी व्यवसायामध्ये जाऊ द्यात, कुठेही जाऊ द्या त्याने, आणि निश्चितपणे त्याने गेलंच पाहिजे. साधू संतांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलेलं आहे की तुमचं जे ऐहिक जीवन आहे ते योग्यच असलं पाहिजे. कोणत्याही संतांनी असं म्हटलं नाही की तुमचं ऐहिक जीवन सोडा आणि परमार्थाच्या रस्त्याला लागा, परमार्थाचा मार्ग धरा, असं कोणत्याही संतांनी म्हटलं नाही. पण संसार करत करत परमार्थ बंद झालं का? संतांनी सांगितलं की जोडून या धन उत्तम व्यवहारे. धनाशिवाय जग चालत नाही, धनाशिवाय. आणि कीर्तनांमधून आणि प्रवचनांमधून धनाला शिव्या देणं किंवा धन वाईट आहे म्हणणं हे कीर्तनकाराचा अधिकार नाही, तो संतांचा अधिकार आहे. नारायण बाबांसारखे महात्मे म्हणू शकतात धन वाईट आहे, धन साधारण आहे, धनाची गरज नाही. भगवान बाबांसारखे संत म्हणू शकतात, वामन भाऊ महाराजांसारखे संत म्हणू शकतात, कीर्तनकार म्हणू शकत नाही. पाकिट कमी आलं तर टेन्शन येते, पाकिट कमी आलं तर काय होतंय, टेन्शन होतंय. धन वाईट नाही, धनाने हे जग चालतं, पण ते कमवलंच पाहिजे. आणि आपल्या संप्रदायामध्ये किंवा आपल्या सनातन पंथामध्ये 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे पुरुषार्थ कमवलेच पाहिजे. मूर्खाला धन कमवता येत नाही. एखाद्या गावामध्ये जर आपण गेलो त्यांना म्हटलं, खाओ तो तुमच्या गावातला माणूस फार श्रीमंत आहे, ते म्हणतात महाराज आम्हाला माहिती आहे ना त्याने धन कसं कमवलं. तुला जर त्याने धन कसं कमवलं माहिती, तू का भिकारी राहिला? बरोबर आहे की नाही? तो श्रीमंत कसा झाला? एखाद्या माणसाला म्हटलं तुमच्या गावातला तो फार ज्ञानी माणूस आहे बरं का, असं जर म्हटलं ते काय म्हणतात, आम्हाला माहिती आहे त्याला किती अक्कल आहे. बरोबर आहे की नाही? धन कोणताही पुरुषार्थ कमवा, तो पुरुषार्थ आहे. आणि शास्त्राने सांगितलेले पुरुषही अर्थते काम्यते इथे पुरुषार्थ. हा विठाला विठाला. मनुष्याने हे 4 पुरुषार्थ कमवलेच पाहिजे, धर्म कमवला पाहिजे. आपला धर्म काय हे माणसाला समजलं पाहिजे. मी विद्यार्थी आहे, स्वाध्यायान्मा प्रमदितव्यम, स्वाध्यायान्मा प्रमदितव्यम. मी विद्यार्थी जर आहे तर शास्त्राने मला सांगितलेलं आहे अभ्यास करण्यामध्ये आळस